हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर चला सकाळी सकाळी पहाटे पहाटे आज माझ्या आवनचं आवरण्याचं काम चाललं आहे. आणि सकाळीच घरातले कामं पटापट आवरून आम्ही आलो आहोत रेल्वे स्टेशनला. तर आम्ही चाललो आहोत थोडंसं बाहेर. तर कुठं चाललो ते तुम्हाला पुढे सांगतोच. तर बघा हे बघा ट्रेनमध्ये बसलो त्यावेळेस पूर्ण बाहेर अंधार होता. पण हळूहळू सूर्यनारायणाची आकाशात नाही का वरती हजेरी लावण्याची तयारी सुरू झाली. सुंदर असं सूर्यनारायणाने दर्शन दिलं. आणि बाहेरचा निसर्ग तर इतका प्रसन्न वाटत होता ना, कारण की थंडीचे दिवस असल्यामुळे सगळीकडे अशी हिरवळ आहे. आणि अशी गर्द दाट अशी हिरवळ आणि त्यातून डोकावणारा सूर्याचा प्रकाश खूपच सुंदर असं दृश्य होतं. आणि आम्ही सगळेजण आता ट्रेनने प्रवास करत आहोत. सगळेजण सोबत आहे. अचानक आहे ना आमचे नातेवाईक राहिला मुंबईला, मग त्यांना भेटायला जायचा आमचा प्लॅन झाला. तर मग हो नाही करता करता आम्ही चौघही निघालो. मग म्हटलं चला सोबत निघाले तर आपण आता व्हिडिओ पण घेऊ थोडासा, त्या आठवणी पण राहतात आणि आपण कधी कुठे गेलो होतं हे पण आपल्या लक्षात राहतं. तर चला आता आम्ही सगळेजण सोबत छान गप्पा टप्पा मारत आमचा प्रवास चालला आहे. सकाळी सकाळी थोडा मुलांसाठी पण स्वयंपाक करून ठेवला होता. आणि आम्ही पण प्रवासात ना थोडीशी चटणी पोळी बरोबर घेतली होती. कारण की म्हटलं बाहेर कुठे थांबून बाहेरचं खाण्यापेक्षा सुरुवातीला आपल्या घरचा नाश्ता करून घेऊ, थोडंसं बाहेर फिरू आणि मग नंतर घरी गेल्यावर जेवणं करता येतील. तर मग चला अशा पद्धतीने हसत गप्पा मारत चाललं होतं सगळं. तर अशा पद्धतीने आपला हसत खेळत प्रवास चालला होता. आणि आता आम्ही बरोबर आणलेली चटणी पोळी पण सगळ्यांनी थोडा थोडा नाश्ता करून घ्यायचं ठरवलं. आणि ट्रेनमध्ये खूप आवाज असल्यामुळं मी तो आवाज घेतला नाही, नंतर व्हॉइस ओव्हर केलेला आहे. तर चला लवकरच आता आम्ही आमच्या मनाच्या ठिकाणी पोहोचत आहोत. तर चला कन्स्ट्रक्शन बघून तुमच्या लक्षात आलं असेल का, एवढ्या उंच उंच इमारती आणि ब्रिटिशकालीन कामकाज बघून लक्षात आलं असेल की आम्ही कुठं आलोय. तर आम्ही आलो आहोत आपल्या देशाच्या मोहनगरीत मायानगरीत मुंबई येथे. तर आमचे जे नातेवाईक आहेत ते मुंबईला राहायला आहेत. तर मग आम्ही त्यांच्याकडे चाललो आहे. पण त्यांच्याकडे एवढ्या सकाळी ट्रेनने आम्ही 10:30 वाजताच उतरलो होतो. मग एवढ्या सकाळी रविवारी सुट्टीच्या दिवशी त्यांच्याकडे जाऊन त्यांना त्रास देण्यापेक्षा आम्ही ठरवलं थोडं आपण बाहेर फिरून येऊ आणि त्यांच्याकडे दुपारी असं घरी जाऊ. तर इतकं सुंदर आहे ना की मुंबईमधलं जे आलं ना की सगळं असं ते कन्स्ट्रक्शन, तिथे भेट देणारे सगळे फॉरेनर, म्हणजे रविवारचा दिवस असल्यामुळं खूप जास्त गर्दी पण होती. आणि बाहेरचे पर्यटकसुद्धा खूप जास्त प्रमाणात मुंबईला भेट देतात बरं का. तर भाऊ सांगत होते ही आपल्या इथली लायब्ररी सगळ्यात मोठी आणि भरपूर साऱ्या TV मालिकांमध्ये जे कोर्टाचं वगैरे नाही का दाखवलेलं असतं, दृश्य चित्रण केलेलं व्हिडिओ वगैरे ते इथलेच असतं. काय म्हणता हो मग? हो काय जीवाची मुंबई. कधीतरी माणसाने थोडं चाललंय पाहिजे, फिरलंय पाहिजे. हं? तर चला मुंबईला आहे ना सगळ्यात जास्त फॉरेनर खूप जास्त भेट देतात. तर चला फायनली आम्ही येऊन पोचलो आहेत गेटवे समोर. आणि गेटवेचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे, पण तरी थोडं काम चालू आहे अजून तिथे कन्स्ट्रक्शन. तर मग म्हटलं आता आपण गेटवेला आलोय. तर आमचा पुढचा प्लॅन असा ठरला की आपण एलिफंटा केव्जला जाऊन येऊ. जसं पांडवलेणी जशी आहे औरंगाबादची वेरूळ अजिंठा नाही तुम्ही. तर आम्ही आलो आहे आता गेटवेला आणि गेटवेवरून आम्ही जाणार आहे आता एलिफंटाला. हां गेटवे पासून एलिफंटा केव्जला जाणार आहे. चला जातो तुमच्या बरोबर पण शेअर करतो की अनुभव कसा आहे. बोटिंगने जाणार आहे आपण. तर चला. आणि गर्दी इतकी ना तुम्हाला दाखवतो पुढे बघा. आज संडे तर संडे असल्यावर गर्दी तर राहणार. संडे असल्यामुळं खरंच जास्त गर्दी आहे. आणि यांची आवं तर नेहमी तयार राहतात, माझी आवं लवकर निघत नाही. पण आज नातेवाईकांना भेटायला यायचं होतं ना, निमित्त होतं, त्यांनाही बरोबर घेऊन आलोय. तर चला आता आम्ही गेटवे समोर थोडेसे फोटो वगैरे व्हिडिओज काढून घेतल्या आणि एलिफंटा केव्जचं तिकीट घेतलं होतं. तर आता आम्ही त्या बाजूला पाठीमागे जाणार आहे. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू नंतर.